शहापूर तालुक्यातील वशाळमधून माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली। निर्दय बापाने पोटच्या 9 वर्षीय मुलाला संपवलं। या घटनेने खळबळ उडाली आहे। युवराज एकनाथ गायकवाड असं या चिमुकल्याचं नाव। पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। घटनेबाबत अधिक माहिती अशी की मूळचा वशाळ येथे राहणारा एकनाथ गायकवाड हा पत्नी व मुलासह एकत्र राहत होता। 4 महिन्यांपूर्वी पत्नी छाया आणि त्याच्यात खटके उडायला लागले म्हणून पत्नी माहेरी निघून गेली होती। 9 वर्षांचा मुलगा सासरी आल्याने 1.5 महिन्यांपूर्वी पती घरात नसताना छाया आपल्या मुलाला घेण्यासाठी वशाळा येथे आली होती, परंतु गायकवाड कुटुंबातील लोकांनी मुलाला नेण्यास नकार दिला होता। सोमवारी दुपारी 1 वाजता अंगणात खेळणारा युवराज बेपत्ता झाल्याचा बनाव एकनाथ यांनी केला। त्यानंतर चुलते पंढरी गायकवाड यांनी पुतण्या हरवल्याची माहिती कसारा पोलिसांना दिली, परंतु मंगळवारी सकाळी गायकवाड कुटुंबाच्या घरापासून हाकेच्या अंतरावर गावाच्या बाहेर युवराज गायकवाड हा 9 वर्षांचा चिमुकला मृत अवस्थेत आढळून आला। घटनेची माहिती मिळताच कसारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला। त्यानंतर मुंबईमधील कलीन येथे शवविच्छेदनासाठी पाठवला। दरम्यान पोलिसांनी मुलाचा बाप एकनाथ गायकवाड याला संशयित म्हणून ताब्यात घेतला आहे। बाप एकनाथ याने मुलगा हरवला असल्याचा बनाव करत गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला होता। तक्रार दाखल झाल्यानंतर या चिमुकल्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केलेल्या संशयावरून एकनाथ गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्याची कसून चौकशी केली। चौकशी दरम्यान आरोपीने हत्येची कबुली दिली। आरोपी बापाने सांगितले की माझा मुलगा युवराज हा सोमवारी 1 वाजता अंगणात खेळत असताना मी त्याच्यावर ओरडलो, परंतु मुलाने प्रत्युत्तर देत मला आरवच्या भाषेत शिवीगाळ केली। शिवी सहन न झाल्याने मुलाच्या हाताचा कट रचला आणि त्याच्या कानशिलात मारली। त्यानंतर तो खाली पडला त्यावेळी त्याच्या तोंडात कागदाचा बोळा करून तोंडात घशापर्यंत कोंबला, त्यामुळे युवराजचा गुदमरून जीव गेला। त्यानंतर घरापासून अगदी हकेच्या अंतरावर मोकळ्या जागेत गावाच्या बाहेर त्याचा मृतदेह फेकून दिला।